मंडळी, वेलकम टू माय चॅनल आणि सर्वांना गुड मॉर्निंग। तर काल आम्ही गेलो होतो विजापूरला, गोलघुमटला आणि आलमट्टी डॅमला। तर ते व्हिडिओ मी तुम्हाला पुढे टाकणार आहे पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये, तुम्ही नक्की बघा। आणि मला व्हिडिओ एडिटिंग करायला वेळ भेटला नाही म्हणून मी तिसऱ्या दिवशी व्हिडिओ एडिट करतो। तर तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। आणि तिथला गोलघुमट ते वगैरे मी पूर्ण व्हिडिओ टाकले तेही बघा। आणि आलमट्टी डॅमचा व्हिडिओ पार्ट 2 मध्ये येईल, तेही नक्की बघा। मित्रांनो, गोलघुमट मध्ये आदिलशाहीने गोलघुमट बांधलं होते कारण वीज पकडण्यासाठी, आणि वीज पकडली होती आणि तिथं वीज पकडलेले दोरी बांधले। तर तुम्ही ते व्हिडिओ मध्ये नक्की बघा। आणि व्हिडिओ मध्ये मी सगळं गोलघुमटचं टाकलं। आणि गोलघुमटचं वैशिष्ट्य म्हणजे आपण जर ओरडलो तर तो आवाज 7 आवाजामध्ये डिफरन्शिएट होतो आणि आपल्याला 7 आवाज येतात। तर मित्रांनो, इथं बघा, आम्ही सकाळी 11 वाजता निघालो विजापूर रोडकडे, म्हणजे विजापूरला। तर आमची फॅमिली पूर्ण होती, मामा मामी वगैरे, मामा मामीची मुलं, ती आम्ही सगळे निघालो। आणि काही जण मागच्या कारमध्ये होते। तर इकडे बघा, आम्ही सगळे बसलो होतो कारमध्ये। तर इथं बघा, जाताना खूप सुंदर असं दृश्य होतं रोडवरती, सोलापूर विजापूर हायवेवरती। तर इथं मी तुम्हाला शूट केलं। तर बघा किती छान दिसत होतं दृश्य। तर हे बघा, सोलापूर विजापूरकरचे जर व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा। तर हे बघा, आम्ही टोल नाकावरती। तर इकडे बघा, मागं हे पंच आहे, ते त्याच्यात आमचे म्हणजे मामा ते आहेत अजून आमची फॅमिली मेंबर। तर आम्ही 2 गाड्या केलो होतो, एक एर्टिगा आणि एक पंच। तर इकडे बघा, सोलापूरमध्ये पोहोचलो आम्ही। तर सोलापूरचे कोण ब्लॉग बघत असतील तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा। तर बघू शकता तुम्ही, थोड्या वेळानं खूप मोठा पाऊस पडला आणि असंच होत होतं, थोडं पाऊस पडत होता, थोडं ऊन येत होतं। तर इकडे बघा, तरी आम्हाला मजा येत होती खूप पावसातही। तर विजापूरला जायला आम्हाला 4 तास लागले, म्हणजे आम्ही निघालो सकाळी 11 वाजता। तर 4-5 वाजेपर्यंत आम्ही पोहोचलो। तर इकडे बघा, परत ऊन पडलं अजून। इकडे बघा, नदी वगैरे, रस्त्यात नदी वगैरे, ट्रेन वगैरे, खूप असं काही लागत होतं। तर इकडे बघा, आमचा रातची मस्ती बघा। हे बघा, क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात। तर मित्रांनो, रातची मस्ती वगैरे झाली आणि थोड्या वेळानं आम्ही गेलो चहा नाश्ता करायला हॉटेल सागर इथे। तर इकडे बघा, आम्ही सगळे उतरलो कारमधून आणि इकडं चहाच मागवला आम्ही। एवढं काही खास नव्हतं हॉटेलमध्ये म्हणून आम्ही चहाच मागवला। तर इकडे बघा, राज आईस्क्रीम खात होता। तरी रातची मस्ती चालूच होती। तर इकडे बघा, आमचा चहा आला, आम्ही चहा वगैरे पेलो, थोडंसं फ्रेश झालो। त्यानंतर अजून आम्ही असं सुंदर दृश्य बघत अजून परत आमच्या विजापूरच्या वाटेला लागलो आम्ही। तर इकडे बघा, खूप छान असं दृश्य दिसत होतं रस्त्यामध्ये, झाडं वगैरे खूप छान होते, एकदम फ्रेश वाटत होतं असं वातावरण। तर बघा तुम्ही इकडं, तर हे बघा, आम्ही विजापूरला पोहोचलो, म्हणजे थोडं जवळ आलो विजापूरच्या। तर इथूनही गोलघुमट दिसत होता थोडा, तेही तुम्हाला मी दाखवलोय। तर तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। तर इकडे बघा, विजापूरला आम्ही पोहोचलो। तर इकडे तुम्हाला दिसेल गोलघुमट आहे बघा। तर इकडे बघा, विजापूरमध्ये खूप छान असं विजापूर होतं। विजापूर खूप छान होतं। आणि गोलघुमट 7 आश्चर्यापैकी एक आश्चर्य आहे। म्हणजे गोलघुमट याच्यासाठी प्रसिद्ध आहे की तिथे एकदा बोललेला आवाज 7 वेळा ऐकू येतो, यासाठी गोलघुमट प्रसिद्ध आहे खूप। तर इथे बघा आपलं डेस्टिनेशन। अभी मजा आएगा ना भिड़ो। तर इकडे बघा, आम्ही सगळेजण आलो गोलघुमटच्या बाहेरच्या परिसरात। तर इथं खूप गर्दी होती सगळ्यांची, सगळे प्रेक्षक बघण्यासाठी उत्सुक होते आणि खूप गर्दी होती प्रेक्षकांची। आणि मित्रांनो, गोलघुमटमध्ये आदिलशाहीने वीज पकडली होती, त्याचंही असं तिथं जिथं वीज पकडली तिथे दोरी बांधले। तर तुम्ही नक्की बघा ते। तर इथं बघा, आम्ही सगळे तिकीट काढायला आलो होतो, मी, पप्पा वगैरे। तर इथंही गर्दी होती खूप।
आणि तिकीट वगैरे काढून झाल्यानंतर मी एक सेल्फी घेतलो हे बघा सगळ्यांसोबत. तर हे बघा गोल घुमट. आणि गोल घुमट मला अजून एक वैशिष्ट्य असं जाणवलं की गोल घुमट आपल्याला लांबून छोटा दिसत होता, पण जसं जसं जवळ जाईल तसं त्याची हाईट वाढत होती. तर तुम्ही पण नक्की बघचाल पुढे. तर आम्ही खूप मजा केली, फोटोशूट वगैरे खूप खूप केलो. तर हे बघा आपलं गोल घुमट. आणि इथं बाहेर गार्डन वगैरे खूप छान होती, झाडी ती. तर इथं म्युझिशियन पण होतं. म्युझिशियनमध्ये तिथले गोल घुमटमध्ये राहणारा राजा म्हणजे आदिलशाहीचे अस्त्रशस्त्र वगैरे खूप खूप ठेवलेलं आहे जुन्या काळातली. पण फ्रायडे असल्यामुळं म्युझिशियन बंद होतं, त्यामुळं आम्हाला बघायला भेटलं नाही. तर इकडं बघा गार्डन वगैरे खूप छान होतं. तर आम्ही पटपट चाललो होतो. तर मला ही गोल घुमट खूप आवडलं. तर इकडे बघा आपलं गोल घुमटचं दृश्य. तर गोल घुमटला आहेत एकूण 7 मजले. तर आम्ही 7 मजले चढून वरती गेलो वरच्या घुमटामध्ये. तर गोल घुमटचा अर्थ असा आहे की गोल म्हणजे त्याच्यावरचं जे गोल चक्र आहे त्याला गोल म्हणतात. आणि घुमट म्हणजे एकदा वरल्याला आवाज 7 वेळा घुमतो त्यालाच गोल घुमट असे म्हणतात. तर इकडे बघा आतमध्ये गोल घुमट. तर इकडे बघा तुम्हाला जर दोरीत दिसत असेल तर तुम्ही नक्की बघा. तर तिथे वीज पडली होती आणि पकडली होती वीज. तर तिथं असं त्याने सिम्बॉल केले वीज पकडलेलं. तर इकडे बघा आम्ही निघालो वरती 7 मजले चढण्यासाठी. वर निघालो तिथं थोडा अंधार होता, तर तेवढं काय क्लिअर निघालं नाही मित्रांनो. तर इकडे बघा आम्ही आलो पहिल्या मजल्यावर आणि वरत्या मजल्यावर चालू होतो. आणि मित्रांनो अजून एक वैशिष्ट्य आढळलं म्हणजे जसं जसं एक एक मजला वर जाईल तसं पायऱ्यांमधील रुंदी खूप वाढत होती. तर इकडे बघा आम्ही वर चढलो. आम्ही खूप मजा मस्ती करत 7 मजले चढलो. कसं वरचं गोल घुमट आलं ते आम्हाला कळालंच नाही. तर इकडे बघा हळूहळू करत आम्ही असे 7 मजले चढलो. वरनी दृश्य एकदम भारी दिसत होतं, ते तुम्हाला मी पुढे दाखवेन. तर इकडे बघा आम्ही चाललो होतो वरती. तर फायनली आम्ही पोचलो वरती गोल घुमट येथे. तर वरून हे दृश्य खूप छान दिसत होतं, अख्खं विजापूर दिसत होतं वरून. तर इकडे बघा वातावरणही खूप छान झालं होतं, ढगाळ. तर इकडे बघा वरचं दृश्य एकदम भारी, एकदम प्रसन्न वाटत होतं, त्यामुळे मी पटकन शूट केलं. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. तर तुम्ही बघितलंच असाल मित्रांनो की मध्ये आवाज ते किती घुमत होता आणि सगळे प्रेक्षक किती मनसोक्त आनंद घेत होते. तर मी घेत होते. मित्रांनो तुम्ही बघितलं असाल की गोल घुमट खूप छान होतं. आणि आय होप की तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला असेल. आणि माझं न्यू बिगिनिंग असल्यामुळं तेवढं काय मला बोलण्यात वगैरे अडथळा येत आहे. आणि एडिटिंगलाही मी तेवढं काय परफेक्ट झालो नाही. तर हळूहळू मी तुम्हाला व्हिडिओ चांगली टाकेन, एडिटिंग करेन. आणि गोल घुमट झाल्यानंतर आम्ही गेलो आलमट्टी डॅम आणि कुडल संगम येथे. तर तुम्हाला कृष्णा नदीचाही व्ह्यू दाखवला आहे. आणि आलमट्टी डॅमवरील वॉटर फाउंडेशन असं कारंजा वगैरे तेही दाखवलं आहे. तर तुम्ही पार्ट 2 नक्की बघा, स्किप न करता. आणि आवडलं तर व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. भेटू पार्ट 2 मध्ये.